असं म्हणताय की जर तो व्हीप गोगावलेंनी योग्य पद्धतीने बजावला नव्हता किंवा तो कन्वे झाला नव्हता ठाकरे गटाच्या 14 आमदारांपर्यंत, त्यामुळे कदाचित ते गैरहजर राहिले असतील, म्हणून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करता येत नाही। मग ही चूक जर गोगावलेंनी केली असेल तर गोगावलेंना या निकालामध्ये कोणत्याच प्रकारचं शासन किंवा कोणत्याच प्रकारचे स्ट्रिक्चर्स त्यांच्या विरोधात दिसत नाही आहेत। व्हीप न बजावणं किंवा योग्यरित्या सर्व्हिस न होणं हा कुठच्याही प्रकारचा गुन्हा कुठच्याही कायद्याखाली नाही आहे आणि त्यामुळे त्या संदर्भातली तशी कुठची तरतूदही नाही आहे, त्यामुळे त्यात कुठची ॲक्शन घेण्याचा संबंध येत नाही। या तुमच्या निर्णयाविरोधात म्हणजे अनेक ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त होतात, टीका होते, तुम्ही म्हणता टीकेला उत्तर देणार नाही आणि खरं तर राजकीय टीकेला तुम्ही उत्तरही देऊ नये कारण विधानसभा अध्यक्ष हे एक पद आहे आणि त्या पदाची गरिमा किंवा त्या पदाचा एक वेगळं महत्त्व आहे। पण आता स्वतः मुख्यमंत्री असं म्हणतायत की आता 14 आमदार ठाकरेंचे अपात्र व्हायला हवे होते, ते झालेले नाहीत, त्यामुळे कदाचित आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार करू। म्हणजे एकीकडे ठाकरे गट या निर्णयावर असमाधानी दिसतोय तर दुसरीकडे शिंदे गट। प्रश्न मला विचारण्यापेक्षा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रतोदाना ह्याचा जबाब विचारायला पाहिजे। बरं, तुम्ही म्हणताय की मी जो निकाल दिलाय तो कायद्याला अनुसरून दिलाय, एक बेंचमार्क असा निकाल असेल असं तुम्ही स्वतः या निकालाच्या अगोदर सुद्धा म्हणत होतात। पण जर राजकीय परिस्थिती बघितली या निकालापूर्वीची आणि या निकालानंतरची तर दोन्ही परिस्थितीमध्ये फारसा फरक नाही, फारसा म्हणण्यापेक्षा काहीच फरक नाही आहे। म्हणजे शिवसेना पक्षात फूट आहे का तर आहे, जी आधी पण होती आताही आहे। शिवसेनेचे दोन्ही गट हे अस्तित्वात राहतील का किंवा त्यांचा सदस्य? लक्षात तुम्ही घ्या, मी कुठच्याही राजकीय परिस्थितीत फरक आणण्यासाठी निर्णय देत नाही। मी कायद्याचा विजय व्हावा आणि सामान्य माणसाच्या मनात संसदीय लोकशाहीबद्दल विश्वास वाढावा आणि कायदा अपहोल्ड होवा या कारणास तो निर्णय देत असतो। पण राजकीय परिस्थितीत कोणताच फरक पडला नाही, त्यामुळे मग जर हा राजकीय परिस्थितीत फरकच पडला नसेल तर हा निर्णय बेंचमार्क कसा म्हणता येईल? राजकारण करणारे राजकीय परिस्थितीत बदल आणू शकतात, अध्यक्ष आणू शकत नाही। 2018ची जी घटना दुरुस्ती झाली शिवसेनेच्या घटनेमधली, हा एक टर्निंग पॉईंट होता किंवा हा एक ट्रिगर पॉईंट होता या सगळ्या निकालाचं असं बोललं जात आहे। आता 2018 साली जर घटना दुरुस्ती झाली असेल आणि पक्षप्रमुख म्हणून जर उद्धव ठाकरेंना अधिकार देण्यात आले असतील, मात्र हा सगळा जो ही दुरुस्ती आहे किंवा ही प्रक्रिया आहे ती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली नव्हती, त्यामुळे ती वैध मानता येत नाही असं तुम्ही तुमच्या निकालात म्हणालात। पण त्याच आधारे शिंदे हे मग कसे वैध ठरतात? कारण पक्षप्रमुख पद जर अस्तित्वात नसेल तर मुख्य नेता निकालात केवळ म्हणाल पदही शिंदेचं अस्तित्वात नाही आहे। मी आपल्या सांगितल्याप्रमाणे 2021 जून त्यावेळेच्या परिस्थितीचा आपल्याला विचार करायला सांगितलेला आणि इलेक्शन कमिशनने दिलेल्या माहितीनुसार 2018ची कोणतीही अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनकडे प्राप्त नाही। इलेक्शन कमिशनच्या मतानुसार आणि सांगण्यानुसार केवळ 1999ची एकच संविधान शिवसेनेचं हे ॲप्लिकेबल आहे असं मला कळवल्यानंतर माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय राहत नाही।